दिवसानंतर तुम्ही आलात समोर 5 मिनिट थांबा. 5 मिनिट थांबा. सगळे शांत होतं का? शांत बसा. शांत त्या ठिकाणी की वापर यांनी माझी त्याच्यामधून मला ज्या गोळ्या आम्हाला लागल्या होत्या त्यांनी काढल्या आणि मला बाहेर काढलं. हॉस्पिटलमध्ये काम हॉस्पिटलमध्ये माझ्या काम करणारे वॉर्डबॉय औषधी सगळ्यांचं मी पहिला प्रथम धन्यवाद देतो. महेशजी, जी घटना झालेली आहे ती नेमकं कशी झाली? कशामुळे घटना झाली होती? काय नेमकं शेतकऱ्यांचा या ठिकाणी रामा बिल्डर ह्या बिल्डरने शेतकऱ्यांकडनं 20 वर्षापूर्वी जमीन अशी विकत घेतली होती. शेतकऱ्यांना आतापर्यंत पैसे पूर्ण मिळाले नव्हते. शेतकरी माझ्याकडे आल्यानंतर माझ्याकडे न्यायाची अपेक्षा केली. त्यानंतर मी रांका बिल्डरशी चर्चा केली. रांका बिल्डरने पैसे दिल्यास पूर्णपणे उपकार केला. ज्यावेळेस ठरल्याप्रमाणे 31 तारखेला जानेवारीच्या पैसे शेतकऱ्याला रांका बिल्डर तर ते पैसे त्यावेळेस देण्यात आले नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी आमदार गणपत गायकवाड हे त्या ठिकाणी जपून कंपाऊंड मारवले. त्यासाठी शेतकऱ्यांनी विरोध केला. शेतकऱ्यांनी माझ्याकडे मदत मागितल्यानंतर मी त्या ठिकाणी रांका बिल्डरशी संपर्क साधला. आपल्याला सांगू इच्छितो गणपत गायकवाड यांच्या शेतकऱ्यांना पैसे देण्याची मनशा नव्हती. ते पैसे ते स्वतः शेतकऱ्यांचे पैसे स्वतः जबरून कंपाऊंडमध्ये खाणार होता. त्याचा मी विरोध केला आणि मला पोलीस स्टेशनमध्ये दुसऱ्या दिवशी बोलवण्यात आलं की आपण पोलीस स्टेशनला या. पोलीस स्टेशनला शेतकऱ्यांसोबत गेलो. त्या ठिकाणी आमदार त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आम्हाला कोणत्या प्रकारची कल्पना नव्हती. त्यांनी त्या ठिकाणी अगोदरच कटकार असताना पूर्ण आलेल्या आमदाराने माझ्यावरती गोळीबार केला आणि त्या गोळीबारातून आज आपण पाहिला असेल सगळ्या गोष्टी सीसीटीव्हीमध्ये आपल्याला कळालं असेल असा निर्भीडपणे माझ्यावरती हल्ला केला. त्याच्यामधून कल्याणकरांची आशीर्वाद त्यांनी केलेल्या प्रार्थना माननीय श्रीकांत शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून माझा आज मुलगा सोडत पासूनचा गुन्हा दाखल झाला होता त्या दिवशी 70 ते 80 कार्यकर्त्यांवरती. त्यामध्ये तुम्ही देखील होता आणि त्या दुसऱ्या दिवशी हा सगळा प्रकार घडलेला आहे. नेमका त्या घटनेमध्ये सीसीटीव्हीमध्ये दिसतंय, तुम्ही बाहेर बघताय, नेमकं काय माहोल होता हा त्या ठिकाणी? काय अनुभव आला होता तुम्हाला त्या ठिकाणी? तुळशी नंतर प्रेस कॉन्फरन्स उत्तर आता बरं नाही वाटत. अजून बरं नाही झालं प्रश्न वाढत. प्रेस कॉन्फरन्स घेऊ आपण.
माहिती